पोस्ट खरं तर मी नाराज आहे म्हणून नाही आहे, ती माझ्या कार्यकर्त्याची प्रेरणा वाढावी, त्यांचं आत्मबल कमी होऊ नये म्हणून ती पोस्ट आहे. भाजपचे विधान परिषदेचे आमदार संजय केणेकर यांचे व्हॉट्सअप स्टेटस सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या नव्या उमेदवारांच्या यादीत त्यांचे नाव नसल्याने या स्टेटसने विशेष लक्ष वेधले आहे. भाजपने काल विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली, मात्र विद्यमान आमदार संजय केणेकर यांचे नाव या यादीत नसल्याने चर्चेला उधाण आलंय. यानंतर केणेकर यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर स्वतःचा फोटो ठेवत मराठी कवितेच्या ओळी शेअर केल्यात. विजलो आज जरी मी, हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही, माझी झोपडी जाळण्याचे केलेत कैक कावे, जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही. या ओळीतून केणेकर यांनी आपली नाराजी व्यक्त केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विशेष म्हणजे भाजपकडून त्यांना विधान परिषदेवर केवळ 13 महिन्यांची संधी मिळाली होती, मात्र आताच्या त्यांच्या या व्हॉट्सअप स्टेटसनंतर राजकीय चर्चांना उधाण आलंय. याबाबत संजय केणेकर यांनी ही स्पष्टीकरण दिलंय. पाहूयात ते काय म्हणाले. ती भावनिक पोस्ट खरं तर मी नाराज आहे म्हणून नाही आहे, ती माझ्या कार्यकर्त्याची प्रेरणा वाढावी, त्यांचं आत्मबल कमी होऊ नये म्हणून ती पोस्ट आहे. खरं तर माँ तेरा वैभव, माँ हम 4 दिन रहे ना रहे, माँ तेरा वैभव अमर रहे अमर रहे. खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या विचारसंस्कृतीनं प्रेरित असणारा मी कार्यकर्ता आहे. माझं टायटल लोकप्रतिनिधीचं नाही आहे, माझं टायटल भारतीय जनता पार्टीचा एक कर्मठ कार्यकर्ता म्हणून माझं टायटल आहे. आणि त्यामुळे निश्चितच त्या टायटलमध्ये मला मोठं उलट मला खरं तर माझं भाग्य आहे, या राज्याला देवेंद्रीसारखं नेतृत्व राहिलं आणि त्यांची जी दीनदलित उपेक्षित पीडितांची, कामगारांची, किसानांची, समृद्धीची जी संकल्पना आहे त्याच्यातला मी खऱ्या अर्थानं मावळा आहे त्या प्रवासातला. आणि ती संकल्पना त्यांची लोकांपर्यंत नेणे ही माझी भूमिका आहे. आणि त्यामुळे भाजपचा एक विचारसंस्कृतीने प्रेरित असलेला मी कर्मठ कार्यकर्ता आहे. त्यामुळे माझा नाराजीचा विषयच नाही. मी 38 वर्षापासून काम करतो, अशा संध्या मला बऱ्याच आल्यानं गेल्याही, त्याचं मला कधीच दुःख झालेलं नाही. काही पदाधिकारी कार्यकर्ते नाराज होते, त्यांना अपेक्षा होते की तुम्हाला यावेळी देखील संधी मिळेल. हे बघा, कार्यकर्त्यांची इच्छा असते, लोकप्रतिनिधींनी 100 पट ताकद वाढते, परंतु ती ताकद जरी वाढत असली तरी माझा भारतीय जनता पार्टीच्या विचारसंस्कृतीचा प्रवास आहे. आणि त्यामुळे कार्यकर्त्याला समजवण्यासाठीच म्हणून तो DP ठेवलेला आहे, तो माझ्या नाराजीचा DP नाही आहे.